आज आहे 11 सप्टेंबर 2025. हम्म. तर मी म्हटलं होतं ना पाऊस सुरू होईल, तर आमच्याकडे सुरू झाला पाऊस. हो हो, बऱ्याच भागात सुरू झाला. हो, तर आमच्याकडे सुरू झाला, आता चालूच आहे. आणि नांदेडकर तिकडे जरा जास्त आहे जरा. हो हो. तर मग शेतकऱ्याला सांगा की आज म्हणजे आजचाही पाऊस आणखीन वाढत जाणार आहे. हम्म. पण 12 पासून आणखीन जास्त आहे. मग 13, 14 ते 17 दरम्यान राज्यात सगळीकडेच मग चांगला पाऊस पडणार, ओढे नाले वाहणारा पडणार आहे. हो म्हणजे हो. 17 तारखेपर्यंत खूप पाऊस आहे. मग पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच पडणार आहे. पण हम्म. जास्त पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जरा जास्त राहणार आहे. हो. आज एकंदरीत कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस असेल सर? म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ यामध्ये? आज का हम्म. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, त्याच्यानंतर इकडे लातूर, धाराशिव, सांगली, हम्म. इकडं अहिल्यानगरचा भाग, म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी येईल. हो हो. आणि सर आणि बोला ना. आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल काढण्याचं काम चालू आहे. तर मग त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे केव्हा सोयाबीन काढली पाहिजे किंवा मग ती कशा आता पद्धतीने शेतकऱ्याला एक अंदाजामध्ये सांगा की आता काय करा, 17 तारखेपर्यंत ही हम्म. पाऊस आता खूपच पडणार आहे. हो हो. तर मग 17च्या नंतर मग उघड झाल्यावर काय करा, हम्म. नियोजन करताना असं करा की आता हे सप्टेंबर महिना पाऊस जरा चालूच राहणार आहे. हो. दुपारपर्यंत सोयाबीन कापायला लावायचं त्या मजुराला. हम्म. आणि चांगलं ऊन आणि 1 तास वाळलं की हम्म. लगेच दुपारच्याला 1-1.5 वाजता उचलून घ्यावं लावायचं. हा हा. असं केलं तर मग काय होईल, जमल नसतं मग काय होईल, भिजून जाईल. हा, म्हणजे दुपारनंतर पाऊस येण्याची शक्यता. येणारच आहे. संध्याकाळच्या पाऊस हजारच होणार आहे. हो हो. आणि आजपासून मी म्हटलं होतं ना, इकडे सुरुवात इकडे होईल आपलं ह्या पट्ट्यामध्ये, हम्म. तर हो चालू झालाय. तर हो. आता हे पाऊस पुन्हा पुढे पुढे सरकणार आहे. हम्म. हम्म. हा, ठीक आहे सर. आणि शनिवारला मात्र जरा जास्तच राहणार. मग सोलापूर जिल्हा, हम्म. सोलापूर, सांगली, सातारा हम्म. तिकडे जास्त राहणार. तुमच्या अहिल्यानगर पण देखील खूप पडणार आहे. हो हो, म्हणजे सांगायचं झालं सगळीकडेच पाऊस आहे हा. हो. एकंदरीत सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर पाऊस आहे तर सर. हो, ठीक आहे. आणि यामध्ये म्हणजे हा जो पाऊस आहे सप्टेंबर महिन्याचा, तर हा कसा असेल? म्हणजे त्यामध्ये धुकं असेल का? उष्णता जास्त असेल का? किंवा नाही मग गरमी जास्त राहणार, उन्हाचं प्रमाण राहणार, ऊन तीव्रता राहणार. हो, जास्त उष्णता. मुंबई सगळं पडणार आहे. नाशिक, मुंबई सगळ्या तळ्याचं सुद्धा पाणी वाढणार आहे याच्यामध्ये. हो, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच सप्टेंबर. लातूर जिल्ह्याकडे पडणार आहे, मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे. हम्म. पुण्याकडे पडणार आहे, त्याच्यामुळे उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे. हो हो. पुण्याकडे तिकडे जास्त पडणार आहे, साताऱ्याकडे त्याच्यामुळे कोयनेचं आपलं तिकडं सांगली, सातारा, कोल्हापूरकडे पूर येणार आहे. हम्म. इकडं नाशिककडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे जायकवाडीचं देखील नदीला पूर येणार आहे, त्याचं पाणी सोडावं लागणार आहे. हो, एकंदरीत पाणी वाढणारच आहे तर. हो.